आता जनावर काय खातं, तर जनावराला आपण वैरण कापून घालतो, त्यावेळेला जमिनीच्या वरचा भाग कापून घालतो. सेंद्रिय कर्बामध्ये उच्च दर्जाचा, मध्यम दर्जाचा किंवा हलक्या दर्जाचा असं काही उच्च नीचता असते, हे आजपर्यंत आपल्या अभ्यासामध्ये कुठेही नव्हतं. पण ज्या अर्थी 65-100% कुजून उत्पादन वाढत नाही आहे आणि जमिनीखालचे अवशेष कुजून मात्र उत्पादन वाढतंय, असं लक्षात आलं, त्यावेळेला ही सेंद्रिय कर्बामध्ये उच्च नीचता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि अ, कोणत्याही पिकाचे किंवा वनस्पतीचे काही भाग जमिनीच्या खाली वाढतो आणि काही भाग जमिनीच्या वर वाढतो. ह्यापैकी सेंद्रिय खत करण्याच्या दृष्टीनं कुठला चांगला भाग असा जर अभ्यास केला, तर जमिनी खालचा भाग हा सेंद्रिय खत करण्याच्या दृष्टीनं सगळ्यात उत्तम. जमिनीच्या पृष्ठभागापासून जसं वर जावं, तसं सेंद्रिय खताचा दर्जा हलका हलका होत जातो आणि सगळ्यात हलकं खत पानाचं. आता सगळ्यात हलकं खत पानाचे असे संदर्भाचा अभ्यास ज्यावेळेला झाला, त्यावेळेला असं लक्षात आलं, की गेली कित्येक वर्ष, पिढ्यानपिढ्या आम्ही जे शेणखत वापरतोय, ते शेणखत कसं तयार होतं याचा जर विचार केला, तर शेणखताचं मूळ जे आहे, ती वनस्पती आहे. आता जनावर काय खातं, तर जनावराला आपण वैरण कापून घालतो, त्यावेळेला जमिनीच्या वरचा भाग कापून घालतो. तो कोळ्या अवस्थेतला कापून घातला तर जनावर खातं. आता हा कोळ्या अवस्थेतला कापून घातला, तर जो कच्चा माल त्या जनावराला मिळतो आणि त्याच्यापासून शेण आणि शेणखत मिळतं, हा अत्यंत हलक्या दर्जाचा असतो. त्यामुळं त्याच्यापासून मिळणारं शेणखत कंपोस्ट हे हलक्या दर्जाचं असतं. आता पुढची बाब अशी आहे, की पानाचं खत हलकं आणि मुळाचं आणि बुडक्याचं जमिनीतल्या भागाचं खत चांगलं, हे शेतकऱ्यांना पटवून सांगायचं कसं? शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जनावरं पाळणे आणि तिच्या शेणापासून शेणखत केलेलं हे जमिनीत जर शेतकरी टाकायला लागला, तर त्याच्या सर्वात आपण जमिनीसाठी पवित्र गोष्ट करतोय आणि यातून आपली जमीन सुपीक होणार आहे, उत्पीक चांगले मिळणार आहे. अशी एक शेतकऱ्याला फार पूर्वीपासून पिढ्यानपिढ्याची खात्री आहे. त्याच्यामुळे शेणखतावर या शेतकऱ्यांची एवढी भक्ती आहे, की त्या शेणखताच्या विरुद्ध आपण काही बोललो, तर शेतकरी अजिबात पटवून घेणार नाही. मग अरे शेणखत हलकं आणि हे चांगलं हे सगळं पटवून देण्यासाठी वैज्ञानिक भाषेमध्ये थोडंसं वेगळं पृथक करण्याचं होतंय, की जो पदार्थ कुजायला जड आहे, तो कुजवला तर खाल्या दर्जाचं खत होतं आणि जो भात सहज कुजतो, लवकर कुजतो, त्यापासून जे खत तयार होतं, ते अत्यंत हलक्या दर्जाचं असतं. पाल्याचं खत हलक्या दर्जाचं आणि जमिनी खालच्याचा भाग जो आहे, तो कुजायला खूप जड असतो आणि तो कुजायला खूप दिवस लागतात. त्यामुळे ह्या खताचा दर्जा चांगला असतो. शास्त्रीय भाषेमध्ये ह्याला सी-एन रेशो किंवा कर्ब नत्र गुणोत्तर असं म्हणता येईल. पण हे सगळे तांत्रिक गोष्टी या शेतकऱ्यांना सांगून त्यातलं काही कळणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणखी थोडेसे संदर्भ यातले गोळा केले आणि मग मी शेतकऱ्यांना सांगितलं, की चांगलं जर सेंद्रिय खत करायचं असेल, तर जमिनीच्या खालच्या भागापासून ती सेंद्रिय खत व्हायला पाहिजे. निसर्गानं पानं का हलकी केली, त्यांचं खत हलकं का केलंय आणि जमिनी खालच्या भागाचं खत उत्तम दर्जाचं केलंय, ह्याच्या पाठीमागे नेमकं विज्ञान काय आहे, असा जर अभ्यास केला, तर पहिला प्रश्न मी असा शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगेन, की ऊसाची जमीन इतर पिकासाठी फेरपालट नांगरली, की त्या बायका ऊसाची खोडवी घेऊन जातात. पाचट तिथंच पडलेलं असतं, पण कोणच हात लावत नाही. त्याच्या पाठीमागे नेमकं काय शास्त्रीय कारण आहे?
तर ते खोडकं जमिनीमध्ये एखादं गॅस जळल्यासारखं निळ्या ज्योतीनं जळतं आणि उत्तम उष्णता देतं. जर आपण उसाचं पाचट त्या चुलीमध्ये लावायचा प्रयत्न केला, तर पाचटाच्या अंगामध्ये धग द्यायची शक्ती कमी आहे. तो जाळ होईल आणि पुढचं पाचट टाकायच्या आत तो जाळ विझून जाईल, फुंकून जीव बेजार होईल. याचा अर्थ असा आहे, की जो पदार्थ चुलीमध्ये चांगली धग देतो, त्या पदार्थाचं खत चांगल्या दर्जाचं होतं. जो पदार्थ आता धग देणं म्हणजे हे एक अंगात असणाऱ्या शक्तीचा भाग आहे आणि त्याच्यामुळं ज्या पदार्थातून उष्णता देण्याची जास्त शक्ती आहे, त्या पदार्थापासून चांगलं शेणखत होतं. ते शेणखत नाही, ते कंपोस्ट. ते कंपोस्ट ज्या जमिनीत वापरलं जातं, ती जमीन ताकदवान होते आणि ते ज्या पीक ताकदवान होतंय आणि पिकाचं उत्पादन जास्त चांगलं मिळते. ज्या जमिनीमध्ये हे हलक्या दर्जाचं सेंद्रिय खत वापरलं जाईल, त्या ठिकाणी पीक चांगलं उत्पादन देणार नाही. आता दुसरा आणखीन एक संदर्भ मी आपल्याला मुद्दाम सांगतो, की निसर्गामध्ये पानाचं खत हलकं का आहे आणि खालत्या जमिनीच्या भागाचं खत चांगलं का आहे? याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण असं आहे, की पानाला किती भार पेलावा लागतो असा अभ्यास केला तर पानाला फक्त आपलाच भार पेलावा लागतोय. पानाच्या देठाला किती भार पेलावा लागतो असा अभ्यास केला, तर देठाचा आणि पानाचा भार आणि त्या देठापासून पुढची जी वनस्पती आहे, त्याला किती भार पेलावा लागतो, तर त्या देठापासून वर असणाऱ्या सगळ्या भागाचा भार पेलावा लागतो. असं वरनं जसं जमिनीकडे यावं, तसं जास्त भार पेलण्यासाठी त्या भाराला जास्त ताकद दिलेली असते आणि ही ताकद सर्वात जास्त आयुष्यभर त्या पिकाचा भार पेलण्यासाठी जमिनीतल्या खालच्या भागाला दिलेली असते. त्यामुळं जमिनीतल्या खालच्या भागाचं खत सर्वात उच्च दर्जाचं होतं. आता ह्या गोष्टी थोड्याशा शेतकऱ्यांना पटण्यासारख्या आहेत. आता थोडासा विज्ञानाचा अभ्यास केला, तर जमिनीमध्ये पिकाला 3 धाग्यातून ऊसाचं कोणतंही पीक उभारतं, त्याच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन असे 3 पदार्थातनं ह्या वनस्पतीचे जे धागे असतात, त्या धाग्यांना ह्या 3 पदार्थातून ताकद येते. हा त्यात सेल्युलोज धागा आहे, हा सगळ्यात कमी शक्तीचा असतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त आता हा पानामध्ये वगैरे सेल्युलोजचं प्रमाण जास्त असतं. हेमिसेल्युलोज हा त्याच्यापेक्षा थोडासा ताकदवान भाग आहे. मग जसं वरनं खाली यावं तसं सेल्युलोज थोडासा कमी आणि हेमिसेल्युलोजचं प्रमाण वाढत जातं. आणि सगळ्यात आयुष्यभर भार जो पेलणारा जो बुडखा आणि मुळाचं जाळं आहे, त्या जाळ्यातून सर्व आयुष्यभर तो पिकाला उभा राहायची शक्ती त्याच्यामध्ये दिलेली असते. त्याच्यामुळे लिग्निन हा वनस्पतीला ताकद देणारा पदार्थ त्या भागामध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी असते. आता लिग्निन पदार्थ आहे हा सूक्ष्मजीवांना कुजायला सगळ्यात जड पदार्थ आहे. त्यामुळं लिग्निन युक्त अवशेषातून कुजलेलं खत आहे हे सगळ्यात जास्त शक्तिमान असतं आणि ते शक्तिमान खत वापरल्यानंतर जमीन एकाच वर्षामध्ये किती खराब झाली असली तर ती सुपीक होते.